ऑडिओ नंबर 33. आपण अजूनही नातेसंबंध आणि त्याच्यामध्ये मनाचं कसं कार्य करत असतं ते बघत आहोत. तर ज्यावेळी मन परत सक्रिय होते, तेव्हा परत ते मन खेळ करायला सुरुवात करतं. तर परत तुमच्यातल्या अहंकाराच्या गरजा ते भागवायला बघत असतं मन. तर तुम्ही परत मानवी मनाचे होता आणि मग प्रेमाचा खेळ खेळता खेळता जोपर्यंत मनापासून पूर्ण मुक्त होत नाही, तोपर्यंत प्रेम परत येत नाही. सो नंतर पेन बॉडी वितळल्यावरच खरं प्रेम उफाळून येतं. तर आता लेखकाने एक सब टॉपिक सांगितलेला आहे रिलेशनशिपच्या बाबतीत, की रिलेशनशिप ॲज अ स्पिरिच्युअल प्रॅक्टिस, की म्हणजे एक खूप नवीन कन्सेप्ट मांडली आहे, ती मला आवडली, की नातेसंबंध आणि तुटलेल्या नातेसंबंधातनं तुम्ही आध्यात्मिक मुक्ती कशी मिळवाल? तर हे खूपच नवीन कन्सेप्ट आहे. म्हणजे ऑथरनी एकदा सांगितलेलं आहे, की असे बरेच तुमचे जर ब्रेकअप्स झाले, तर त्याच्यामधून उपरती येऊन आपण मुक्ती गाठू शकतो. म्हणजे मी आजपर्यंत भक्तियोग, ध्यानयोग ह्याच्यातनं मुक्ती ऐकलं होतं, पण हे नवीनच कन्सेप्ट माझ्यासाठी पण आहे. तर ऑथरची एक खूबी अशी आहे, की बरेच मला प्रतिक्रिया अशा आल्या, की मॅडम परत-परत तेच-तेच सांगितलंय. तर पुस्तकात तशाच स्वरूपाची धाटणी आहे. तेच-तेच परत-परत ऑथर सांगून हळूच एखादा नवीन मुद्दा पकडतोय आणि मग नवीन मुद्दा अ, पकडता म्हणजे आधी जुनं तेच रिव्हिजन करून, घटवून, मग परत नवीन मुद्दा हळूचपणे ऑथर इंट्रोड्यूस करतोय. तर त्याची ती खूबीच आहे लिहायची. तर परत-परत तोच-तोचपणा आला तरी काही हरकत नाही. कारण तो आपल्याला मनावर बिंबवतोय, की आपण म्हणजे मन नाही आणि आपण म्हणजे विचार नाही. तर त्यांनी सांगितलंय, की माणसे स्वतःला मन म्हणून ओळखल्यामुळे इंटिमेट रिलेशनशिप राहत नाही. तर आजकाल कित्येक लोकं एकटे पालक म्हणून राहतात. मग तेच नको म्हणून काही जण ही नाही, ती नाही अशी रिलेशनशिपमध्ये पडतात आणि मग उपयुक्ततावाद आणतात. पण प्रत्येक रिलेशनशिपमध्ये संकट म्हणून न बघता संधी म्हणून म्हणून जर पाहिलं तर खूप सोपं होईल असं ते म्हणतात. तर प्रत्येक नातेसंबंधात यातना देह सक्रिय होत असतो आणि अहंकारी मन खेळ करत असते. हे जर आपण ॲक्सेप्ट केलं, तर मग आपण सोडून द्यायला शिकतो आणि मग त्या विधानास किंवा वस्तुस्थितीला जर आपण कॉपरेट नाही केले, म्हणजे भांडण झालं, तर आपण समजून घ्यायचं की यातना देह ॲक्टिव्हेट झालेला आहे आणि मग सोडून द्यायचं, ते पकडून नाही ठेवायचं. तर मग आपण आयडियल पार्टनर किंवा आदर्श जोडीदार आपण होऊ शकतो. तर पुढे ऑथर आपल्याला सांगतायत, की एखाद्या सिच्युएशनमध्ये किंवा एखाद्या परिस्थितीमध्ये, संकटातही आपण संधी शोधू शकतो. आणि मग जेव्हा आपण सगळे फॅक्ट्स किंवा माहिती करून घेतो सगळी, की मग त्याचा स्वीकार करतो, की अरे मला राग आला. समजा दोघांची नवरा-बायकोंची भांडणं झाली आणि राग आला. तर अहंकारी मन ॲक्टिव्हेट झालंय, पेन बॉडी यातना देह आपला कार्यान्वित झालेला आहे आणि मग त्याच्यात आपण अडकून नाही पडत आणि मग परिस्थितीच्या जाळ्यात नाही फसत. हा अवेअरनेस जरी आला, ही जागरूकता आली, तर खूप आपल्याला त्यावेळेला चांगलं आहे आणि मग खूप काही वाईट होणार नसतं. म्हणजे डिव्होर्सपर्यंत प्रकरण जात नाही, भांडणं होत नाहीत. तर ही वस्तुस्थिती ओळखायची, त्याचा स्वीकार करायचा आणि पुष्कळ स्वातंत्र्य त्यामुळे आपल्याला मिळतं. जेव्हा आपल्याला माहिती असतं, की विसंवाद चालू आहे, म्हणजे समजा भांडणं झाली आहे हे माहिती आहे. तर मग हे ज्ञान आपल्याला समजले, की आपण त्याला पकडून ठेवतो. कुठलं? तर त्याला त्यांनी ऑथरनी सांगितलंय, की नोईंग टू नो म्हणजे ती समज असं मी त्याला मराठीत नाव दिलं. तर जेव्हा भांडण होतं, तेव्हा आपण त्या समज असे पकडून ठेवतो, की अरे हे अहंकारी मन आहे, हे खेळ करतंय. तर मग ते नवीन ज्ञानाला जन्म देतं आणि मग हा विसंवाद बदलत नाही, पण आपल्याला हे समजतं, की ह्या नात्यातनं शांतता नक्की मिळणार नाहीये आणि मग एक प्रकारची स्थिर अशी जागा अगर शांतता स्वतःभोवती आपण तयार करू शकतो. असं ऑथर म्हणतात, की एक लक्षात घ्यायचं की कुठल्याही नात्यामधून तुम्हाला सुख मिळणार नाही. हे नाते आपल्याला फक्त जागरूक करायला आलेलं आहे. असं जर आपण पाहिलं, त्याच्याकडे वेगळ्याच दृष्टिकोनातून पाहिलं, तर मग आपल्याला दुःख किंवा त्रास होणारच नाही. कारण आपण आधीच जागरूक असू, अवेअर असू. म्हणजे ऑथरनी फार मोठी जबाबदारी आपल्यावर टाकली आहे, की यापुढे आपण कोणाशी भांडायचं नाही, विसंवाद करायचा नाहीये आणि मग ती शांती जेव्हा आपल्या भोवती ऑलरेडी असेल, जेव्हा आपल्याला हा जागरूकता येईल, तेव्हा मग अशांतीला आपण प्रेमाने मिठी मारतो आणि मग ती अशांती शांतीत बदलते. कारण आपण समजून घ्यायचं, की ओके हा तात्पुरता राग आलाय. हे अहंकारी मन असं खेळ करतंय. तर तुम्ही फक्त स्वतःमध्ये परिवर्तन आणण्यासाठी एक स्पेस तयार करता आणि प्रेम आणि आशीर्वाद मिळवण्यासाठीची ही जागा निर्माण करता. तर त्या अहंकारी मनापासून दूर जाऊन तुम्ही ही स्पेस किंवा जागरूकता तयार करता.
तर ते म्हणतात की तुम्ही कोणालाही बदलू शकत नाही, स्वतःला पण बदलू शकत नाही, जोडीदारालाही बदलू शकत नाही, पण एक स्पेस मात्र आपण तयार करू शकतो आणि अहंकारी मन आणि तुम्ही यात एक प्रकारची भिंत बांधू शकतो. असं त्यांनी जेव्हा भांडण होतं, अटीतटीचा प्रसंग येतो त्यावेळेला. तर जेव्हा तुमचे नातेसंबंध सुलभ नसतात आणि तुमच्यातला मूर्खपणा उफाळून वर येत असेल, तेव्हा उलट आनंदी व्हा, असं ऑथर आपल्याला सांगतायत, की जे काय अजागरूक आहे, जे नकारात्मक आहे, ते वर येतंय आणि ही एक मुक्तीची संधी आहे. तर हे माहीत होणे, हे तुम्हाला एकदा समजलं, ही जी समज आहे, नोईंग आहे, त्याला पकडून ठेवा. आणि मग आतील स्टेट आहे त्याला पकडून ठेवा. तर जर तो राग असेल तर समजून घ्या की तो राग आहे. जर ते मत्सर असेल, भांडावेसे वाटत असेल, मीच बरोबर आहे असं वाटत असेल, तर मग असं समजून घ्यायचं की आतलं मूल जे आहे आपलं, ईड त्याला म्हणतात सायकॉलॉजीमध्ये, तर ते तुमचं प्रेम आणि लक्ष मागत आहे आणि काहीतरी दुःखाची भावना आहे. जे असेल ते त्या क्षणाचे ते वास्तव्य आहे म्हणून समजून घ्या आणि ते समजणे जे आहे त्याला तुम्ही पकडून ठेवायचे, असं ऑथर आपल्याला सांगतात. आणि मग तो नातेसंबंध तुमच्यासाठी साधता येईल. तो नातेसंबंध हाच तुमची साधना होऊन बसेल आणि मग नंतर साधना एकदा हा नातेसंबंध आला की विसंवाद किंवा अशांती राहणार नाहीये आणि मग या नातेसंबंधातनं पुढे आपल्याला मुक्तीची वाट मोकळी होणार आहे. असं आपल्याला ऑथर सांगतायत. तर तुमची जी आध्यात्मिक साधना आहे त्याला ही अशा टर्न द्यायचा. तर जर तुमच्या जोडीदारामधले अजागरूक वागणे तुमच्या लक्षात आले तर तेही प्रेमाने समजून घ्या, म्हणजे तुम्ही रिॲक्ट नाही होणार. आणि अजागरूकता आणि समजून घेणे एकत्र जमत नाही. जरी हे समजणे दुसऱ्या माणसात नसले तरी हरकत नाही. तर ते काय म्हणतात की समजा आपल्या लक्षात आलं की आपला नवरा खूप भांडतोय, कटकट करतोय, तर मग शत्रुत्व, हल्ला करणे यामागची जी ऊर्जा आहे ती प्रेमाच्या अस्तित्वात वितळवायची आपल्याला आणि मग प्रेमाची ऊर्जा सहन होत नाही. तर आता आपल्याला जगण्यासाठी हे करायलाच पाहिजे, कारण नाही तर अजागरूकपणे वागणे आपल्या आयुष्याला आणि जवळच्या व्यक्तींच्या आयुष्यातही परिणाम करत असते. त्यापूर्वी कधीच हे नातेसंबंध एवढे त्रासदायक आणि भांडणात्मक झालेले नव्हते जेवढे आत्ता आहेत. तर हे नातेसंबंध तुम्हाला आनंदी करायला बिलकुल आलेले नाही आहेत. तर तुमचे मुक्तीचे जे ध्येय आहे, उद्दिष्ट आहे, ते गाठायला हे नातेसंबंध आलेत. असं ठरवलं तर तुम्ही परत परत लवकर जागरूकता आणाल आणि इथले प्रत्येक नातेसंबंध तुम्हाला जागरूक करायला आलेत, आनंद द्यायला नाही. हे परत परत स्वतःला बघा, ऑथर किती वेळा सांगतायत. हे इथे रिपिटिशन आहे, पण आय होप आपण सगळ्या समजून घेऊया ऑथरला, की तो परत परत ते बिंबवतोय मनावर. तर त्यांनी सांगितलं की तुम्ही स्वतःला कोऑपरेट करा आणि एकीकरण करा आणि स्वतःशी किंवा स्वतःला पाठिंबा दिला तर मग आपल्याला अहंकारी अजागरूक मन ओळखता येईल. यातना देह कार्यान्वित झालाय हे ओळखता येईल भांडणाच्या वेळी आणि मग त्या जुन्या मनाच्या पॅटर्नला आपण चिकटून राहणार नाही आणि त्यांच्या आयुष्यात दुःख, त्रास, गोंधळ वाढणार नाही. तर एक साधक विचारतो की मी माझ्या जोडीदाराला खूप वेळ चिडल्यावर पकडून जागरूक केलंय आणि रागाविषयी, पण तो बदलत नाहीये, तर मग मी काय करू? जागरूकपणा त्याच्यामध्ये येतच नाहीये. तर ऑथरनी उत्तर दिलंय की राहू दे, जरी तुमच्या जोडीदाराने काही सहयोग नाही दिला तरी या जगात हा जागरूकपणा तुमच्या थ्रू येऊ दे. म्हणजे तुम्ही जागरूक व्हा, ठीक आहे, आणि समजून घ्या की त्याला नाही येते बाबा जागरूकपणा. तर शहाणे होण्याची तुम्ही अजिबात वाट बघू नका. आणि हॅबिच्युअल वेटर जी मागे कन्सेप्ट दिली की आपण सारखं वाट बघत असतो, नवरा बदलला की मी बदलू किंवा बायको बदलली तर मी बदलीन, तर हे डोक्यातनं काढून टाका. तर एकमेकांना आणि अजागरूकतेविषयी दोषही आपल्याला द्यायचा नाहीये. तर ज्या क्षणी तुम्ही वादविवाद सुरू कराल तेव्हा तुम्ही अजागरूक अवस्थेत जाता आणि मग अहंकार तुमचा ताबा घेतो. तर तुमच्या जोडीदारामधील घटक तुम्ही पॉइंट आउट करू शकाल जर तुम्ही अलर्ट असाल, जर तुम्ही ॲक्टिव्ह असाल, वर्तमान काळात असाल. पण ते तुम्ही अहंकार न आणता आणि दोष न देता, दुसऱ्याला चूक न ठरवता फक्त आपल्याला जागरूक करायचं आहे आपल्या जोडीदाराला खूप चांगल्या शब्दामध्ये. तर जेव्हा तुमचा जोडीदार अजागरूकपणे वागेल तेव्हा सगळे जजमेंट सोडून द्यायचेत आणि जजमेंटनी काय होतं की दुसरा माणूस एक तर गोंधळतो. म्हणजे आपण किती पाप करतोय बघा, आपण इन जनरल खूप जजमेंटल असतो. तर दुसरा माणूस गोंधळतो, त्याला कळत नाही की आपण जर म्हटलं किती रागीट आहेस असं जर आपण म्हटलं तर तो माणूस गोंधळतो की अरे मी म्हणजे अँगर आहे का? तर लोकाला कन्फ्यूज करायचा आपल्याला काही अधिकार नाहीये. आणि मग दुसरं काय होतं जजमेंट होऊन की तुमची जी अजागरूकता आहे ती तुम्ही दुसऱ्या माणसात पाहता आणि ती व्यक्तीच ते आहे असे मानता, जे चुकीचं आहे ना. त्या व्यक्तीतही तेच तत्व आहे जे आपल्यामध्ये आहे, म्हणजे देवत्व आहे.
अमूर्त ब्रह्म आहे, अमूर्त ऊर्जा आहे. तर ती आहेच प्रत्येकात. तर तुम्ही ती व्यक्ती म्हणजे राग, ती व्यक्ती म्हणजे लोभ असं न मानता ती व्यक्ती पण एक दैवी स्वरूपच आहे हे जर मानलं, तर आपण ह्या राग, लोभ तर माणूस कितीही चिडला तरी आपण काही लक्ष देत नाही. जसं संत काही नाही शांत असायचे पहा, कशाकडेही लक्ष द्यायचं नाही. तर ते जजमेंटल आपल्याला व्हायचं नाही. म्हणजे ऑथर सांगतोय, की आता आपण सगळे ऑडिओज ऐकतोय, तर आपण जजमेंटल होणं बंद करूया. म्हणजे चातुर्मासात हा नियम घेऊया 4 महिने हवं तर, की कोणाविषयी न्यायनिवाडा करायचा नाही, मत मांडायचं नाही आणि सोडून द्यायचं. कारण हे त्यात तो माणूस अजागरूक आहे. तो त्याला रागाने ताबा मिळवलाय त्याच्यावर. त्याचा यातना देह कार्यान्वित झालाय. तर आता आपला यातना देह आपण कार्यान्वित नाही करायचा आहे. तर दुसऱ्यामध्ये ही मध्ये ही विसंवाद आहे, अजागरूकता आहे. तर ठीक आहे, असू दे. त्याची आज नाही उद्या वेळ येईल आणि मग तो शहाणा होईल. तर फक्त हे ओळखण्यामागची समज म्हणजे नोईंग तुम्ही व्हा, असं ऑथर सांगतो. आणि मग प्रतिक्रिया नाही, न्यायाधीशही नाही आणि मग तुम्ही शांत राहा. तुम्ही प्रतिक्रिया जरी दिली, तरी ती समज तुमच्यात असेल, की मला हे समजतंय, की हा अजागरूक आहे. तर आपण अतिशय कॉन्शियस प्रतिक्रिया देऊ, अतिशय जागरूक प्रतिक्रिया देऊ. आपण काय अंधारातलं भांडणारे लोकं होणार नाही. तर तुम्ही तुमच्या अस्तित्वात उजेड आणा आणि तुमच्यातील भासमानता किंवा तुम्ही म्हणजे मन हे ओळखणे तुम्ही जर आत्म्याच्या उजेडात आणले, तर मग आपण मुक्ती गाठली, तुम्ही मुक्ती गाठली असं ऑथर सांगतायत. तर ही समज तुमच्यात तुमच्या आत्म्याच्या प्रेमळ अस्तित्वाच्या उजेडात यायला जागा निर्माण करेल आणि मग त्यामुळे तुम्ही तुमच्या आसपासचे लोकं आहेत तसे स्वीकाराल. म्हणजे ह्याच्यात ना सहजता यायला पाहिजे, आपोआप घडायला पाहिजे हे. काही आपल्याला बळजबरीने धरून बांधून आणायचं नाहीये. तर तुम्ही दुसऱ्याच्या भासमानतेवर प्रतिक्रिया न देता त्याच्या आरपार बघू शकाल आणि यापेक्षा मोठे परिवर्तन काय हवे म्हणजे असे जर तुम्ही वागलात तर तुमचा जोडीदार तुमच्याबरोबर अजागरूक अवस्थेत राहूच शकणार नाही. आणि मग जर तुम्ही दोघांनी ठरवले, तर हे नातेसंबंध तुमची आध्यात्मिक एक प्रॅक्टिसच बनेल आणि मग किती छान होईल. मग तुम्ही एकमेकांचे विचार, तुमचे भावना एकमेकांशी शेअर करू शकाल. प्रतिक्रिया असतील त्या एकमेकांशी बोलू शकाल आणि मग त्यामुळे काय होईल, की टाईम गॅपच क्रिएट होणार नाही. आणि टाईम गॅपमध्ये क्रिएट नाही झाली, की मग न अनएक्सप्रेस्ड प्रतिक्रिया किंवा न बोललेली, न ओळखलेली कुठलीच भावना अगर तक्रार तिथे आत शिरणार नाही. तर तुम्हाला काय वाटतंय ते तुम्ही दोष न देता, प्रतिक्रिया न देता स्पष्टपणे जोडीदाराशी बोलू शकाल. मला ना दुःख होतंय, मला ना तुझा त्यावेळी राग आला, अशा प्रकारे. आणि मग जोडीदाराचे नॉन डिफेन्सिव्ह वे नी कुठलेही शस्त्र हातात न घेता ते ऐकून घेऊ शकतो आपण आणि मग जोडीदाराला एक्सप्रेस करायला जागा देतो. तर अशा प्रकारे आपण उपस्थित राहायचंय, दोष द्यायचं नाहीये आणि सारखा ढाल म्हणून वापरायचा नाहीये किंवा हल्ला म्हणून वापरायचा नाहीये. तर हे सगळे काय होतं, नाही तर तुमचा पॅटर्न अहंकाराचा वाढवतात, उपस्थित नाही राहिलात तर. आणि मग अहंकाराच्या गरजा वाढवण्याचं ते पॅटर्न काम करतात. तर दुसऱ्यांना स्वातंत्र्य द्या, स्पेस द्या आणि जेव्हा यातना देह तुम्ही परावर्तित केलेला असतो, तेव्हा तुम्ही स्वतःला मन म्हणून ओळखत नाही. तर मनाचे कुठलेही व्यवहार म्हणजे तुम्ही, अशी ओळख तुम्ही बंद करता. आणि मग तुमच्या जोडीदाराने पण हे केलं, तर तुमची नातेसंबंधात तुम्ही आनंद आणू शकता. तुमचे एकमेकांमध्ये दुःख आणि अजागरूकता मिक्स करण्यापेक्षा, एकमेकांचे अहंकारी गरजा पुरवण्यापेक्षा तुम्ही तुमच्या खोलवर आत जे प्रेम आहे, ते एकमेकांबरोबर अनुभवू शकता आणि आपण सगळे एक आहोत. या जाणीवेतून खरे प्रेम, त्याला काही विरोध नसतो, अपोझिशन नसतं. असे आपण नातेसंबंधात खरे प्रेम आणू शकतो. तर मला असं वाटतं चला सगळ्यांनी मिळून प्रयत्न करूया आणि असे खरे प्रेम आपल्या नातेसंबंधात आणून सगळीकडे आनंद पसरवूया. आभारी आहे. थँक यू व्हेरी मच.